मुंबईत हॉटेल्स बंद होणार का? तुमच्या रोजच्या जेवणावर, टिफिनवर आणि बाहेरच्या खाण्याच्या सवयींवर मोठा परिणाम होणार आहे का? कारण सध्या एक मोठी समस्या समोर आली आहे, कमर्शियल LPG गॅसच्या टंचाईची. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये वापरला जाणारा 19 किलोचा सिलेंडर अचानक कमी पडू लागलाय. आणि परिस्थिती अशी झाली आहे की मुंबईतील हॉटेल्सची संघटना आहार म्हणते, जर गॅसचा पुरवठा तातडीने सुधारला नाही तर मुंबईतील 100% हॉटेल्स बंद होऊ शकतात. मग हा गॅस अचानक कमी कसा पडला? इराण-इस्रायल संघर्षाचा आणि मध्य पूर्वेतील तणावाचा भारतातील हॉटेल उद्योगाशी काय संबंध आहे आणि सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होणार? चला सगळं समजून घेऊया. नमस्कार, मी विहंग ठाकूर. सध्या मुंबई आणि बेंगळुरू या शहरांमध्ये कमर्शियल LPG सिलेंडरचा पुरवठा अचानक कमी झालाय. हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनमध्ये वापरले जाणारे 19 किलोचे कमर्शियल सिलेंडर आता वेळेवर मिळत नाहीयेत. हॉटेल संघटनांच्या माहितीनुसार सध्या गॅसचा पुरवठा 50 ते 60% कमी झालाय. यामुळे हजारो हॉटेल मालक अडचणीत आलेत. काही हॉटेल्समध्ये तर गॅसचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे आहार. या संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी इशारा दिलाय की आधी 20% हॉटेल्सना गॅस टंचाईचा फटका बसलाय. आता हे प्रमाण 60% पोहोचलंय. पण जर पुरवठा सुधारलाच नाही तर हे प्रमाण 100% जाईल आणि मुंबईतील सर्व रेस्टॉरंट बंद होऊ शकतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन आहार संघटनेनं केंद्र सरकारला पत्रही पाठवलंय. या संकटामागे एक मोठं कारण आहे जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता. रशिया-युक्रेन युद्धानंतर आता मध्य पूर्वेतील तणाव वाढतोय. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होतोय. याचा परिणाम थेट भारतावरही होतोय, कारण भारत मोठ्या प्रमाणावर LPG आणि LNG आयात करतो. पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे गॅस कंपन्यांवर दबाव वाढलाय. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तेल कंपन्यांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. घरगुती वापराच्या गॅसला प्राधान्य द्या, म्हणजेच घरगुती सिलेंडरचा पुरवठा आधी केला जाईल आणि कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा नंतर. या निर्णयामुळे हॉटेल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलो सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. टंचाईचा परिणाम आता दरांवरही दिसू लागलाय. गेल्या 2 दिवसात कमर्शियल सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची वाढ झाली आहे, तर घरगुती सिलेंडरमध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर सिलेंडर मिळत नसल्यामुळे काळ्या बाजारात जास्त दराने विक्री सुरू झाली आहे. म्हणजेच हॉटेल मालकांना महागडा गॅस विकत घेण्याची वेळ आली आहे. गॅस टंचाईचा फटका फक्त मुंबईलाच नाही तर इतर शहरांनाही बसतोय. बेंगळुरू हॉटेल असोसिएशनने तर 10 मार्चपासून काही हॉटेल्स बंद ठेवण्याचे संकेत दिलेत, कारण सध्या बेंगळुरूमध्ये फक्त 10% हॉटेल्सकडेच गॅस शिल्लक आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर सामान्य लोकांच्या जेवणाची मोठी अडचण होऊ शकते. गॅस टंचाईचा परिणाम फक्त हॉटेल उद्योगावर नाही तर उद्योगधंद्यांवरही होतोय. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे LNG तुटवड्यामुळे अनेक उद्योगांचे उत्पादन थांबले. MIDC मध्ये दररोज सुमारे 250 ते 300 मेट्रिक टन LNGची गरज असते. पण पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ऑटोमोबाईल उद्योग, फार्मा कंपन्या आणि स्टील उद्योग यांना मोठा फटका बसतोय. काही उद्योग तर उत्पादन बंद करण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान सरकार पर्यायी स्रोतांकडून गॅस पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करते. अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि नॉर्वे या देशांकडून गॅस आयात करण्याबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय तेल कंपन्यांच्या 3 कार्यकारी संचालकांची उच्चस्तरीय समितीही नेमण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय. त्याचा थेट फटका भारताच्या हॉटेल उद्योगाला बसतोय. जर गॅस पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर मुंबईसारख्या शहरातही हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते आणि त्याचा परिणाम सामान्यांच्या रोजच्या जेवणावर होऊ शकतो. तुमच्या शहरात गॅस टंचाईची परिस्थिती आहे का? आणि या गॅस टंचाईचा परिणाम तुमच्या शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंटवर होतोय का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.